वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, विचारप्रवण, वक्तृत्वप्रेमी आणि विचारांचे भौतिक रसिक श्रोते हो, विघ्नहर्ता गणेशाला वंदून आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मरण करून आजच्या व्याख्यानाला आपण आरंभ करत आहोत. आज आपण एका आगळ्या वेगळ्या संस्कृतीचे पर्वाचे एक साक्षीदार होत आहोत. वक्तृत्व तेजक सभा आयोजित वसंत व्याख्यानमाला 2025 या पुण्यश्लोक संस्थेच्या वतीने मी सहयोगी प्राध्यापक आशुतोष नाईक आपणा सर्वांचे स्वागत करतो. वसंत म्हणजे केवळ ऋतू नव्हे, तो एक नवचैतन्याचा सूर आहे. ही केवळ व्याख्यानमाला नाही, तर ही एक वैचारिक यात्रा आहे. ही यात्रा आहे ज्ञान, चिंतन आणि परिवर्तनाच्या दिशेने. ही केवळ भाषणांची मालिका नसून ती आहे माळ विचारांची, वाट संवादाची आणि दिशा परिवर्तनाकडे नेणाऱ्या प्रकाशस्तंभाची. व्याख्यानमालेचे यंदाचे हे वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. इसवी सन 1875 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेल्या वक्तृत्व तेजक सभेने शतकभरापेक्षा जास्त काळ नवनवीन विचारांना व्यासपीठ दिले आहे. तसेच विचारवंतांना, लेखकांना, समाजसेवकांना आणि अगदी सर्वसामान्यांना सुद्धा संवादाचे एक पवित्र माध्यम उपलब्ध करून दिलेले आहे. या व्यासपीठावरून सर्वश्री ग दि माडगूळकर, पु ल देशपांडे, डॉक्टर वि म दांडेकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, मृणाल गोरे, वंदना शिवा यांच्यासारखी तेजस्वी वक्त्यांनी आपले ओजस्वी विचार मांडलेले आहेत. तसेच विचारशील आणि प्रगतिशील पुणेकर श्रोतृवर्गाने सुद्धा त्याचे मनपूर्वक स्वागत केलेले आहे. प्रत्येक व्याख्यान काळाशी संवाद साधणारे एक सजीव दस्तऐवज आहे. आजच्या या वर्षाच्या 26व्या सत्रात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा विषयाकडे वळत आहोत. शहर वाहतूक, आव्हाने आणि पुढील मार्ग. वाहतूक ही केवळ गाड्यांची नव्हे तर संस्कृतीची, नागरिकत्वाची आणि पर्यावरणाची ही परीक्षा आहे. गर्दी, वेळेची नासाडी, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वाढती अस्वस्थता वगैरे केवळ तांत्रिकच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याचे देखील प्रश्न झाले आहेत. आपण सर्व जेव्हा शहराच्या विकासाबद्दल, नागरिकांच्या सहभागाबद्दल आणि शाश्वततेच्या दिशेने वाटचालीबद्दल विचार करतो, तेव्हा अशा अनेक गोष्टींच्या केंद्रस्थानी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री रणजित गाडगीळ. रणजित गाडगीळ हे परिसर या पुण्यातील नामांकित आणि पर्यावरणपूरक शहरी विकासासाठी कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी नागरी नियोजन आणि शहरी वाहतूक व्यवस्थापनेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते या नामांकित स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक असून गेली अनेक वर्षे त्यांनी शहरातील नागरी हक्क, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय काम केलेले आहे. 2005 साली त्यांनी पुणे बस डे आणि सायकल डे सारख्या उपक्रमांची संकल्पना मांडली, ज्यामुळे नागरी वाहतुकीबद्दल जनजागृती झाली. त्यांनी अनेक शासकीय सल्लागार समित्यांमध्ये सदस्य म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी पेविंग द वे फॉर बेटर गव्हर्नन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट या अहवालाचे लेखन 2020 साली केलेले आहे. ते एक कुशल वक्ते आहेत, धोरण सल्लागार आहेत आणि प्रेरणादायी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्याला त्यांच्याकडून शहरी विकासातील लोकसहभाग, वाहतूक सुधारणा आणि नागरिक म्हणून आपली भूमिका याविषयी विचार ऐकण्याची संधी मिळत आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण श्री रणजित गाडगीळ यांचे स्वागत करूया. आजच्या या व्याख्यानातून आपल्याला या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे वास्तवदर्शी विश्लेषण आणि विवेकपूर्ण उपाय यांचा मागोवा घेता येईल याबाबत शंका नाही.
तत्पूर्वी या वैचारिक सोहळ्याचे साधेसे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी ज्यांनी आपले मन, अर्थ आणि सद्भाव याचे योगदान दिले आहे त्या सहृदयी संस्था आणि उद्योग गटांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पीतांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा आणि PN एक्सक्लुझिव्ह यासारख्या या सर्वांनी जो सहकार्याचा हात पुढे केला तो केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर ही एक संस्कृती जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे याची आम्ही जाणीव ठेवतो आणि आभार मानतो. तर मंडळी, चला या वसंत व्याख्यानमालेच्या सुवर्ण पर्वात विचारांची ही नवी पायवाट शोधण्यासाठी आणि जागरूक नागरिकत्वाची नवी दिशा समजून घेण्यासाठी आपण सज्ज होऊया. याच्या पुढची सूत्रे मी सरांना सुपूर्द करतो. The future of marketing is here. Are you ready to master the art of social and digital media marketing? At Tilak Maharashtra Vidyapeeth, our BSc in Social and Digital Media Marketing equips you with the skills to thrive in the fast-paced world of digital branding, content creation, and data-driven marketing strategies. Learn from industry experts and gain hands-on experience in social media strategy and management, digital advertising and analytics, influencer marketing and brand partnerships, content creation and video marketing, SEO and online consumer behavior. Graduate career-ready and land top roles in social media management, digital marketing, brand strategy, and beyond. Our program is designed to give students real-world experience with live projects, case studies, and cutting-edge tools like Google Ads, Meta Business Suite, and more. Take the first step toward your dream career. Apply now to the BSc in Social and Digital Media Marketing at Tilak Maharashtra Vidyapeeth. नमस्कार. मला ह्या अतिशय प्रतिष्ठित अशा व्याख्यानमालेमध्ये आमंत्रित करून एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि आपल्या वेळातनं वेळ काढून आज शुक्रवारच्या संध्याकाळी इथे उपस्थित असलेले श्रोते तुमचाही आभार मानतो. एक फक्त मला सूचना करायची होती की आज मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा थोडासा वापर करणार आहे. त्यात काही छान फोटो वगैरे पण आहेत. त्यामुळे जे अगदी कडेला बसलेले लोक आहेत आणि जर त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघायचं असेल, तिथून दिसत असेल तर उत्तम गोष्ट आहे. नसेल दिसत तर थोडंसं ह्या बाजूला आलात आहेत थोड्या खुर्च्या रिकाम्या ह्या बाजूला, तर तुम्हाला येऊन तिथे बसता येईल. आजचा माझा जो विषय आहे तो पुणेकरांना खूप महत्वाचा आहे. रोजचा पेपर उघडला की आपल्याला वाहतूक विषयी कमीत कमी एक पानभर तरी बातम्या असतात. त्यात काय होत आहे, काय व्हायला पाहिजे, काय नियोजित आहे, लोकांचं मनोगत, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या विषयावरती मी ह्यांनी सुरुवातीला मांडलं तसं की मी परिसर सोबत 2005 सालापासून काम करतोय, मग मी जोडलं गेलेलो आहे. पण कमीत कमी त्याच्या 20 वर्ष अगोदरपासून जे परिसरचे संस्थापक होते सुजित पटवर्धन आणि त्यांचे सहकारी, त्यांनी ह्या विषयाला घेऊन खूप विचारमंथन केलं. खूप इतर ठिकाणी काय चाललेलं आहे त्याचा अभ्यास केला आणि मग भारतासाठी किंवा भारतातले शहरं आणि त्यातून पुण्यासाठी काय उपयुक्त असेल ह्याचा विचार करून त्यांची मांडणी करायला सुरुवात केली. आणि खरं तर एका अर्थाने जरी नवीन नवीन गोष्टी होत असल्या पुण्यामध्ये, तरी ह्या सगळ्या गोष्टींचा जो गाभा आहे, जी एक मूळ त्याच्या मागचा जो विचार आहे, तो अजूनही आम्हाला जितक्या यशस्वीपणे निर्णयकर्त्यांपर्यंत पोचवायचा जेवढा आम्ही प्रयत्न केला
त्यात आम्ही अजूनही कमी पडलो आहोत का, आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा हा विचार नवीन विचार आणण्यासाठी आम्ही कमी पडलो आहोत का, असं अनेकदा वाटतं. आणि त्यामुळे अशा ठिकाणी बोलायची संधी मिळाली की आम्हाला आनंद होतो, कारण एक नवीन ऑडियन्स, नवीन लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याचा आम्हाला एक संधी मिळते. आजचं माझं जे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये वाहतूक आणि रहदारीचा विचार केला की सगळ्यांनाच असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहोत. एका अर्थाने असतो, कारण आपण रोज त्याचा अनुभव घेत असतो. परंतु आज माझा उद्देश ह्या व्याख्यानाच्या मागे असा आहे की एक नवीन पद्धतीनं ह्याच्यावरती आपल्याला विचार करता येईल का, कमीत कमी एक प्रश्नचिन्ह मनामध्ये उभा करणं, एवढंच माझं आज काम आहे. आणि जर मी तुम्हाला कमीत कमी असा विचार करायला भाग पाडला की आपण जे करतो आहोत, जे होत आहे ते बरोबर होत आहे का, एक वेगळ्याच दिशेने आपल्याला विचार केला पाहिजे, असं जर तुमच्या मनामध्ये विचार आला, त्याचं उत्तर जरी तुमच्याकडे नसलं तरी मी म्हणेन की एका अर्थाने माझं आजचं हे व्याख्यान यशस्वी ठरलं. आणि एक गोष्ट मला नक्कीच आवर्जून सांगावीशी वाटते की आजच्या प्रस्तावनेमध्ये आशुतोषनी असं म्हटलं की वाहतूक हा फक्त तांत्रिक विषय नसून सामाजिक विषय आहे. आणि मला खूप आनंद झाला की ते तुम्ही असं म्हटलात, कारण खऱ्या अर्थाने अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की ट्रॅफिक इज नॉट अ टेक्निकल इश्यू, इट इज अ सोशल इश्यू. आणि त्याच्यामुळे हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो कसा आहे तेही मांडण्याचा मी आज थोडासा प्रयत्न करेन. हे जे पहिलं चित्र आहे हे पुण्याचं, आपल्या पुण्याचा लक्ष्मी रोड असेल, पण तुम्ही भारतामध्ये कुठल्याही शहरात जा, जुना भाग जो असेल तो तुम्हाला असाच दिसेल. भरपूर गर्दी, भरपूर अनेक पद्धतीचे तिथे परिवहनाचे मार्ग आहेत. आणि अनेकदा आपण हेही ऐकतो की आपल्याला पुण्याचं काहीतरी करायचं आहे, पुण्याचं शांघाई करायचं आहे, पुण्याचं सिंगापूर करायचं आहे, पुण्याचं लंडन करायचं आहे. पण म्हणजे काय करायचं आहे, लंडन म्हणजे काय, सिंगापूर म्हणजे काय, हे कुठेतरी आपण प्रश्न विचारायला पाहिजे. कारण राजकीय नेत्यांना अनेकदा असे स्वप्न रंगवायचा त्यांचा एक हे असतो. त्यामुळे आपल्यालाच विचार करायला पाहिजे की पुण्याचं जर काहीतरी करायचं असेल तर ते काय करायचं आहे. आणि मी 2 चित्र इथे तुमच्या समोर मांडणार आहे. हे आहे ॲम्स्टरडॅमचं चित्र आणि हे आहे दुबईचं चित्र. आणि त्यामुळे हे अगदी 2 अगदी वेगळी चित्र आहेत. आणि त्यामुळे आपल्या शहराचं परिवर्तन करायचं असेल, हुबेहूब नाही, पण त्या कल्पनेच्या दिशेने जायचं असेल तर कुठलं शहराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तांत्रिक नाही आहे, सामाजिक आहे. पुणेकरांनी ठरवायचं आहे की आमचं शहर कसं असावं, आम्हाला कुठल्या शहरामध्ये राहायला आवडेल, त्याची व्याख्या आपल्याला ठरवायची आहे. आणि ह्या 2 शहरांमध्ये मला असं वाटतं, मला फार बोलायची गरज नाही, पण खूप अंतर आहे. एका शहरामध्ये आपल्याला भरपूर माणसं दिसत आहेत, लोक दिसत आहेत, बाहेर पडलेली आहेत, मुलं आहेत, चहलपहल आहे. आणि दुसऱ्या शहरामध्ये अगदी जरी हाय क्लास आपल्याला म्हणता येईल असं जरी असलं तरी एका अर्थाने खूप सॅनिटाइज शहर आहे. आणि आपल्या संस्कृतीला आपण ज्या पद्धतीने वागतो त्याला ते साजेसं आहे का नाही ह्याचं उत्तर आपल्याला देण्याची गरज आहे. आपल्या पुणे शहरामध्ये आणि अनेक शहरांमध्ये, पुणे हे काही त्यामानाने अद्भुत तसं नाही आहे, कारण बंगलोरमध्ये हेच प्रश्न आहेत, दिल्लीत आहेत, कलकत्त्यामध्ये आहेत, मुंबई आहेत, सगळीकडे प्रश्न तेच आहेत. पण ते काय प्रश्न आहेत त्याची आपण फक्त एकदा पटकन ओळख करून घेऊया. हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजच्या शहरांमध्ये पुणे असो किंवा कुठलंही शहर असो, रहदारीचं संकट आहे. म्हणजे कंजेशन सगळीकडे आहे, वाहतूक कोंडी सगळीकडे आहे. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन पोचता येत नाही. ॲव्हरेज स्पीड जो आपला असतो तो खूप कमी असतो. आता टॉमटॉमचा पण एक सर्वे आला होता, त्याच्यानंतर सुद्धा माध्यमांमध्ये त्याचं बरंच चर्चा झाली की जगातल्या सर्वात कोंडीमध्ये फसलेल्या शहरांपैकी पुण्याचं नाव अव्वल आहे. आणि ऑब्व्हियसली तसं आपल्याला नको आहे. पण मला फक्त आठवण एवढीच करून द्यायची आहे की हा अनेक प्रश्नांमधला एक प्रश्न आहे.
प्रश्न आहे, महत्वाचा आहे, पण हा एकच प्रश्न आहे. आणि बाकीच्या गोष्टींचा पण अगोदर उल्लेख झाला, त्याच्याबद्दलही मला आनंद झाला. एक तर आपल्या शहरामध्ये आरोग्याचं पण संकट आहे. फक्त कोंडी हा प्रश्न आपल्याला सोडवायचा नाहीये, पण हा पण प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पुणे आणि आपल्या बरोबरीनं 130 शहरं भारतातली ही नॉन अटेनमेंट सिटीज किंवा प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये मोडतात. प्रदूषणाची पातळी जरी दिल्ली एवढी नसली तरीही आत्ता जे प्रदूषण पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यावरती त्याचे घातक परिणाम होतात. इनफॅक्ट भारतामध्ये एक ग्लोबल स्टडी आहे, तो खूप नावाजलेला स्टडी आहे. त्याच्याप्रमाणे 21 लाख लोक दरवर्षी हे हवेच्या प्रदूषणामुळे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली कॉज ऑफ डेथ ही हवा प्रदूषण आहे. हा आकडा मला तुम्हाला परत एकदा रिपीट करायचा आहे. 21 लाख लोक दरवर्षी. ऑलमोस्ट 500 मुलं, लहान मुलं, बाळ ही हवेच्या प्रदूषणामुळे जे होणारे जे आजार आहेत किंवा जे आरोग्याला धोके आहेत त्याच्यामुळे ते मरण पावतात. आणि पुणे शहरामध्ये ऑलमोस्ट 3,500 लोक हे हवेच्या प्रदूषणामुळे त्यांचा जीव जातो इनडिरेक्टली. रोड ऍक्सिडेंट सारखं नाही, रोड ऍक्सिडेंटमध्ये माणसाला धक्का बसतो आणि तो माणूस मरतो, पण हे तुम्हाला मॉडेलिंगच्या पद्धतीने हे काढावं लागतं. आणि 3,000हून जास्ती लोक आपल्या हवेच्या प्रदूषणाच्या पातळीमुळे तुम्हाला म्हणता येतं की एवढ्या लोकांचा मृत्यू किंवा त्याला ते कारणीभूत आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न सोडवताना आपल्याला हाही प्रश्न सोडवायचा आहे. फक्त गर्दीचा प्रश्न सोडवायचा नाही, फक्त कोंडीचा प्रश्न सोडवायचा नाही, हे मला तुमच्यासमोर मांडायचं होतं. मी उल्लेख केलाच, आपल्याला रस्ता सुरक्षा ह्याचाही प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. कारण ह्याचंही संकट फक्त पुणे नाही पण पुण्यासारख्या सगळ्या शहरांवरती त्याचंही संकट आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की भारतामध्ये 1.5 लाख, ऍक्च्युअली 1.7, 1,70,000 लोकांचा जीव जातो हा रस्ते अपघातांमध्ये. आणि त्याच्या तिप्पट म्हणजे अबाउट 5 लाख लोकांना गंभीर इजा होते. भारतामध्ये हे जे आकडे आहेत हे आता जगातले सर्वात जास्त आकडे आहेत. आपण चायनाला सुद्धा मागे पाडून आता नंबर 1 पोझिशन मध्ये आहोत. आणि ही खेदाची बाब आहे, कारण ह्या सगळे जे ऍक्सिडेंट आहेत त्याला रोड ट्रॅफिक, ह्याच्यामध्ये आम्ही त्याला रोड क्रॅश म्हणतो, हे अवॉइडेबल आहेत. ते आपल्याला ते होतीलच असे मानायची गरज नाहीये, ते आपल्याला थांबवता येतात. हे आकडे आपल्याला कमी करता येतात. पुणे शहरामध्ये ऑलमोस्ट रोज एक माणूस रस्ते अपघातामध्ये बळी पडतो. म्हणजे अराउंड 300-350 लोक हे मृत्युमुखी पडतात. आणि रोजच आपण पेपर वाचतो तेव्हा एक तरी ऍक्सिडेंटचा त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिकल दिसतो. त्यामुळे हाही प्रश्न सोडवण्याची गरज आहे. आणि ह्यात 2 व्हीलर, पादचारी आणि सायकल चालवणारे त्यामानाने कमी, कारण सायकल चालवणारेच लोक कमी राहिलेले आहेत, पण पादचारी आणि 2 व्हीलर वापरणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक आरोग्यदायी, सुरक्षित, राहण्याजोगं शहर जर करायचं असेल तर ह्या प्रश्नाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सामाजिक प्रश्न सुरुवातीला मी म्हटलं तसं त्यांनी प्रस्तावनेमध्ये मांडलं आणि म्हणूनच मला हे चित्र खूप आवर्जून दाखवावंसं वाटतं. याच्यामध्ये एका डॉनल्ड ॲपलयार्ड नावाच्या माणसाने हे संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये 3 तुम्हाला रस्ते दिसत आहेत. त्यांनी 3 रस्त्यांचा अभ्यास केला आणि त्या 3 रस्ते तसे एकमेकांना एकसे होते, रस्ते ते कॉमन होते. त्यातला एक फरक होता की जो सर्वात डावीकडचा जो रस्ता आहे तिथे ट्रॅफिक सगळ्यात जास्ती हेवी होता. मधल्या रस्त्यावरती त्या मानाने ट्रॅफिक मीडियम होता आणि सगळ्यात उजवीकडचा जो रस्ता आहे तिथे ट्रॅफिक सगळ्यात लाईट होता, सगळ्यात कमी ट्रॅफिक होता. आणि त्यांनी मोजलंय काय, त्या ज्या रेघा आहेत त्या काय आहेत, तर ह्या डॉनल्ड ॲपलयार्डनी तिथे राहणाऱ्या लोकांचा इतर लोकांशी काय संबंध येतो, ते कोणाला भेटतात, तिथली मुलं कोणाबरोबर खेळायला जातात, ह्याचा त्यांनी स्टडी केला, त्याचं त्यांनी लिंकिंग केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या रेघोट्या ओढलेल्या आहेत. आणि त्यात तुम्हाला सहज दिसतंय की जे डावीकडचा जो रस्ता आहे तिथे जणू
मध्ये एक अदृश्य भिंतीसारखं त्या ट्रॅफिकने केलेलं आहे, ज्याच्यामुळे लोकांची इंटरॅक्शन जी आहे, लोकांचा एकमेकांशी जो संबंध येतो त्याच्यावरतीच बंधन आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल की आपण शहरामध्ये का राहतो, आपण गर्दीच्या शहरामध्ये का राहतो, कारण आपल्याला लोक हवी असतात, आपण लोकांना भेटतो, आपण आपल्या मित्रांना भेटतो, आपण आपल्या नातेवाईकांना भेटतो. आणि त्यामुळे ह्याला जोडण्यासाठी जे काय आपल्याला लागतं ते शहरामध्ये असावं, आणि त्याला जे तोडणारं आहे ते शक्यतो नसावं, ही या ग्राफ मागची भूमिका आहे. थोडासा इतिहास बघूया. आपण इथे पोहोचलो तरी कसे, हे काय सर्व कसं काय झालं, कधी झालं, कशामुळे झालं. हे डेट्रॉइटचा फोटो आहे असं मला वाटतं. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरचा हा फोटो. आणि खरं म्हणजे मी मुंबईचा जर एखादा जुना फोटो काढला असता ना, तर तो पण बराचसा असाच दिसला असा आपल्याला. ह्याच्यामध्ये कुठे गाड्या नाही आहेत, गाड्यांचं अजून आगमन व्हायचं होतं. आपल्याला भरपूर लोक चालताना दिसत आहेत, घोडे दिसत आहेत, इंडिव्हिज्युअल घोडे पण दिसत आहेत आणि बग्ग्या पण दिसत आहेत. आणि ट्रॅम आहेच, ट्रॅम किंवा एलिव्हेटेड रेल्वे त्या ठिकाणी होती. आणि माझे वडील आज आलेले आहेत, 90 वर्षाचे आहेत ते, आणि ते मुंबईचे आहेत. आणि ते पण सांगतात की मुंबईमध्ये ते लहान असताना परिस्थिती अशीच होती, ट्रॅम होती, दादर टीटी ज्याला आपण म्हणतो तो ट्रॅम टर्मिनसच होता. आणि त्यामुळे हे अशी शहरं होती त्यावेळेला. त्या घोड्यांमुळे थोडा प्रॉब्लेम होता शहरांमध्ये, कारण घोड्याची पण हे असते आणि त्याच्यामुळे शहरांमध्ये त्याचा उपद्व्याप होता. आणि त्यामुळे दोन नवीन गोष्टी ऑलमोस्ट एकाच वेळेस आल्या. आपल्याला कधी कधी असं वाटतं की कार ही मॉडर्न आहे आणि सायकल ही जुनाट आहे, पण तसं नाहीये. त्या दोघांचा आविष्कार एकाच वेळेस झाला होता. आणि दोन्ही गोष्टी शहरांमध्ये ऑलमोस्ट जणू एकत्र आल्या आणि घोडे मात्र नाहीसे झाले. त्याचे काही छान फोटो आहेत त्याच्यामध्ये. तो फोटो कुठेतरी गेला, पण एनिवे त्या फोटोमध्ये ऍक्च्युली छान फोटो होता की ज्याच्यामध्ये सडनली घोडे नाहीत, काही गाड्या आहेत, पण भरपूर लोक तुम्हाला सायकलवरनं दिसतात, काही गाड्यांचा समावेश दिसतो, आणि ट्रॅम आणि बसेस आहेतच. आणि आता मात्र त्या सायकलीही गायब झालेल्या आहेत. पुणे सुद्धा एकेकाळी सायकलिंगचं शहर अशी त्याची ओळख होती, आणि खरंच खूप लोक सायकलिंगनी, भरपूर लोक सायकल चालवायचे, बायका सायकल चालवायच्या, आणि त्यामुळे सायकलिंगचं शहर अशी ओळख पुण्याची होती. आणि ते नाहीसं होऊन गाड्या वाढायला सुरुवात झाली. आणि गाड्या वाढायला लागल्या आणि जणू शहराचं नियोजन किंवा शहर कसं असावं ह्याच्या मागचा जो प्रचलित विचार आहे तो अगदी संक्षिप्त मध्ये असा आहे की शहर हे वाढतच, आपल्याला दिसतच आहे. पुणे पण वाढलेलं आहे, भौगोलिक वाढतं, लोकसंख्या वाढते, लोकांचं उत्पन्न वाढतं. या सगळ्या वाढीव गोष्टी आहेत, वाढणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्या वाढल्या की वाहनं वाढणार, हे आपण गृहीत धरलेलं आहे. वाहनांची संख्या वाढणार, आणि वाहनांची संख्या वाढली की शहरांनी काय केलं पाहिजे, तर शहरांनी त्या वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात ठेवून त्याला लागणारे रस्ते, त्याला लागणारं पार्किंग, त्याला लागणारं इंधन हे पुरवलं पाहिजे. ह्याला इकॉनॉमिक्समध्ये कधी कधी सप्लाय साईड इकॉनॉमिक्स पण म्हणतात, की डिमांड आहे आणि त्या डिमांडची पूर्तता करण्यासाठी शहराने नियोजन केलं पाहिजे, आणि ह्यालाच आपण नियोजन म्हणतो. हे अजूनही जुनं टाउन प्लॅनिंग जर तुम्ही बघितलं तर मोरलेस हाच विचार त्याच्या मागे असतो. पण या विचाराला थोडा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आहे तो असा की वाहनांचा वापर वाढला आणि रस्त्यांवरती, पार्किंगवरती ताण आला की आपण काय करतो, मी म्हटलं तसं नियोजन हे असतं की रस्ते वाढवा, पार्किंग वाढवा, इंधन वाढवा वगैरे. पण ते वाढलं की वाहनांचा वापरही अजून वाढतो, ॲज इफ एक छुपा डिमांड असतो सोसायटीमध्ये. आणि
पायाभूत सुविधा तुम्ही पुरवल्या की त्याला जणू काही उत्तेजन मिळतं आणि वाहनांचा वापर अधिक वाढतो. लोक जी जवळ राहत होती ती दूर जायला लागतात, कारण त्यांना असं माहिती आहे की माझ्याकडे वाहन आहे, त्यामुळे मी जाऊ शकतो. मी जेव्हा वाहन काढत नाही तेव्हा मी वाहन काढू शकतो. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही रस्ते बांधलेत, फ्लायओव्हर बांधलेत की तुम्ही वाहनाच्या वापराला अजून उत्तेजन देता आणि मग वाहनांची संख्या वाढते. वाहनांची संख्या वाढली की परत जो आपला जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याच्यात ताण पडतो, तो अपुरा पडतो, आपण ते परत वाढवतो, परत वाहनांची संख्या वाढते आणि असं एक दुष्ट चक्र निर्माण होतं. आणि इनफॅक्ट बोगोटा नावाच्या शहराचे हे महापौर होते एनरिके पेनोलोसा. त्यांनी त्या शहरामध्ये अनेक बदल घडवून आणले. त्यांनी बालगंधर्वमध्ये 2005 साली एक आपल्या पुण्यामध्ये येऊन त्यांनी एक लेक्चर दिलं होतं, परिसरने त्याचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अनेक ह्या गोष्टी मांडल्या होत्या. आणि ते म्हणतात की रस्ते बांधून कोंडीचा प्रश्न सोडवणं म्हणजे जणू पेट्रोल ओतून आग विझवण्याचा प्रयत्न जणू. तर ऑब्व्हियसली आपण जर पेट्रोल ओतलं आगीवरती तर ते विझणार नाहीच, तो अजूनच पेट घेणार आहे, असं त्यांचं म्हणणं पडलं. पुण्यामध्ये काय झालं ते थोडक्यात बघूया. ही आपली लाडकी आवडणारी आपली पुणेकरांची PMPML, ज्याला अजूनही लोक PMT म्हणतात कारण ती इतकी जुनी ती PMT आहे. हे PMPMLच्या प्रवासी संख्येचे हे चार्ट आहेत. सर्वात वरचं जे प्रवासी संख्या आपली जी असते ती वर्षभरामध्ये बदलते. मे महिन्यामध्ये म्हणजे आत्ता जो मे महिना आहे तेव्हा सगळ्यात कमी असते कारण सुट्ट्या असतात, शाळा नसते वगैरे वगैरे. नंतर मग ती परत ऑगस्टमध्ये वगैरे वाढते, परत थोडी सुट्टीच्या वेळेस कमी होते. असा त्याचा एक सायकल असतो त्या प्रवासीचा. त्यामुळे आपण वर्षावरती जर कम्पेअर केलं तर आपल्याला दिसतं की ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे 2023 सर्वात वरचं जे आहे ते, त्याच्याखाली 2024 आणि आता 2025ची सुरुवात झाली आहे. मार्चपर्यंतचे आकडे आहेत आणि ह्याच्यातनं आपल्याला साफ दिसून येत आहे की प्रवासी संख्या कमी होतीये. हे फक्त मी तुमच्यासमोर मांडणार आहे की प्रवासी संख्या कमी होतीये PMPMLची. खाली मी मांडलेलं आहे बसची संख्या. आणि मला आश्चर्य वाटतं, मला स्वतःला आश्चर्य वाटतं, मी ह्या विषयामध्ये काम करतो तरी पण मला आश्चर्य वाटतं की इतक्या वेळा बातम्या येत असतात की 200 बसेस येणार आहेत, 500 बसेस येणार आहेत, नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, आता त्या CNGच्या बसेस घेतल्या आहेत, इतक्या बातम्या येत असतात. परंतु बसेसची संख्या काही हलत नाही आपली. हे माझ्याकडे आहे 2022, 23, 24 नाही 25चे नाही आहेत, हे 21, 22, 23 आणि 24चे आकडे आहेत मार्च अखेरीस. आणि आश्चर्य वाटतं की 4 वर्षापूर्वी 1536 बसेस होत्या. ह्या ऑन रोड बसेस आहेत. ताफ्यामध्ये किती बसेस आहेत ते सोडून द्या, कारण त्याच्या अनेक बसेस त्या रस्त्यावरती येत नाहीत बसेस, याला ऑन रोड बसेस येतात. आणि हे PMPML स्वतः हे आकडे पब्लिश करतं. 1536 बसेस आणि 4 वर्षानंतर एवढ्या सगळ्या आपण बसेस घेतल्या, काय काय केलं, 1582 बसेस, म्हणजे 50 बसेस वाढल्या आहेत आपल्या ऑन रोड बसेस 4 वर्षामध्ये. आणि त्यामुळे साहजिकच बसेसमध्ये गर्दी, बसेस वेळेवरती न येणं, पाहिजे तेव्हा हव्या तेवढ्या बसेस नसणं, आणि त्याच्यामुळे मग लोक सार्वजनिक वाहतुकीकडनं परावृत्त होतात आणि मग ते वापरत नाहीत किंवा कमी वापर करतात. किती असाव्यात बसेस, तर त्याचे मानांक आहेत. आपल्या गव्हर्नमेंटनी असं म्हटलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी,
की 1,00,000 लोकसंख्येमागे शहरी 50 बसेस असाव्यात. जास्ती असल्या तरी हरकत नाहीये, पण 50 असाव्यात. म्हणजे 50 असतील तर त्या शहरामध्ये किमान जेवढ्या हव्यात बसेस तेवढ्या आहेत. मग पुणे कुठे, आणि आम्ही ह्याच्यात एक कॅम्पेन चालवली होती परिसर आणि इतर काही संस्थांनी. आम्ही त्याचं नावच ठेवलं होतं लाख को 50, कारण त्याचं कॅची फ्रेज म्हणून ते लाख को 50. 1,00,000 लोकसंख्येमागे 50 बसेस आपल्याला हव्यात. किती आहेत? मी म्हटलं तसं आपल्याला पुण्याचं काहीतरी करायचं आहे. पुण्याचं सिंगापूर, पुण्याचं लंडन, अमुक तमुक. सिंगापूर आणि लंडनमध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे 100 बसेस आहेत. हे बसेसचा ताफा. ते सोडून त्यांच्याकडे मेट्रोचं मोठं जाळं आहेच आणि भरपूर मोठं आहे. ते सोडून त्यांच्याकडे 100 बसेस आहेत 1,00,000 लोकसंख्येमागे. दिल्लीमध्ये, आणि आपण याच्यामध्ये दिसत नसेल पण आपण कुठेही त्याच्या जवळ नाही आहोत. इनफॅक्ट बंगलोरमध्ये आहेत 50-55 बसेस 1,00,000 लोकसंख्येमागे त्यांच्याकडे आहेत. त्या सगळ्या बसेस त्याच गर्दीमध्ये अडकत असतात ती वेगळी गोष्ट आहे, परंतु कमीत कमी बसेसची संख्या आहे. मग दिल्ली 35, पुणे 25. म्हणजे आपल्याला पाहिजे 3,000 बसेस 60,00,000 लोकसंख्या. कन्झर्वेटिव्ह लोक तर म्हणतात त्याच्यापेक्षा जास्ती आहेत, पण कन्झर्वेटिव्हली 60,00,000 70,00,000 जर आपली पुण्याची, आणि पुण्याची नाही कारण PMPML म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आता अगदी इतर भागांपर्यंत त्याची सेवा आहे. त्यामुळे 60-70,00,000 जर आपण म्हटलं तर कमीत कमी 3,000-3,500 बसेस आपल्याला ऑन रोड हवे आहेत, आणि आपल्याकडे आहेत किती तर 1,500 बसेस. त्यामुळे इतकी तफावत त्याच्यामध्ये आहे. आणि हे तर आपल्याला माहितच आहे, ह्याचेही आकडे मीडियामध्ये येत असतात. वाहन संख्या 2005 साली मी जर काढले आकडे, हे व्याख्यान द्यायच्या अगोदर 2005 साली 8,00,000 वाहनांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. 2015 पर्यंत 23,00,000. ह्या 10 वर्षामध्ये ऑलमोस्ट तिप्पट वाढ झाली. 11% वार्षिक वाढ. 2025 आत्ताचे मी बघितले आकडे वाहन पोर्टलवरती 41,00,000 वाहनांचं रजिस्ट्रेशन MH12 मध्ये झालेलं आहे. म्हणजे ह्या मागच्या 10 वर्षामध्ये दुपटीपेक्षा थोडंसं कमी, दुप्पट नाही झालेले, पण म्हणजे त्याला 6% वार्षिक वाढ आपण म्हणू शकतो. ही एवढी वाहनांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे एकीकडे आपण प्रवासी संख्या बसेसवरची बघितली, बसेसची संख्या बघितली, आणि आता वाहनांची संख्या आपण बघतो आहोत. मी म्हटलं तसं, मी असा दावा केला की आपण जर रस्ते वाढवले, कारण वाहनं वाढली की आपण रिस्पॉन्स काय आपला असतो की आपल्याला रस्ते वाढवायला पाहिजे, पार्किंग वाढवायला पाहिजे, अमुक तमुक, की मी म्हटलं की वाहनांची संख्या झपाट्याने वाढते. जणू काही एखाद्या मॅग्नेट सारखं ते अजून आकर्षित करतं, अजून वाहनांना आकर्षित करतं. आणि हे नुसतं मी म्हटलं नाही, ह्याच्यावरती अभ्यास झालेले आहेत. अमेरिकेमध्ये हा अभ्यास एक झाला होता. त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की कम्युट टाइम्स, लोकांना जे ऑफिसपर्यंत जाण्याची जी वेळ असते, ते गेल्या 10 वर्षामध्ये 20% ते वाढलेलं आहे. कमी नाही झालेलं, वाढलेलं आहे. हे तुम्हाला कितपत फोटो तिथनं दिसत आहेत मला माहित नाही आहे, पण हा दुबईतला फोटो आहे, पीक आवरला कंजेशन, आणि हा लॉस एंजलिसचा फोटो आहे. हा लॉस एंजलिसचा जो रस्ता आहे तो इंटरस्टेट हायवे नाहीये, हा त्यांचा अर्बन हायवे आहे. हा त्यांच्या शहरातला आतला, त्यांच्या सबर्ब्सना जोडणारा, मुख्य शहराला जोडणारे हे रस्ते आहेत. त्याच्यामध्ये किती लेन आहेत हे मला मोजता पण येत नाहीयेत, इतके लेन आहेत. आणि तरी पण लॉस एंजलिसमध्ये पीक आवरला, आत्ता समजा मी शुक्रवारी संध्याकाळी निघालो तर मी ट्रॅफिकमध्ये अडकणार. त्यामुळे हे आपल्याला बघायला पाहिजे की आपण म्हणतोय की 2 पदरी रस्ता 4 पदरी केला तर माझा प्रश्न सुटेल, पण त्यांनी ऑलरेडी 16 पदरी केलेला आहे, तरीही त्यांचा प्रश्न सुटलेला दिसत नाहीये. आपण काहीतरी शिकावं ह्याच्यामध्ये. हे बँकॉक, हे ह्युस्टन, ह्या ठिकाणी एक अभ्यास झाला होता ज्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की नवीन लेन जर तुम्ही ऍड केली हायवेला
कारण त्यांच्याकडे सुद्धा रोड एक्सपॅन्शन प्रोजेक्ट कायम चालू असतात. नवीन लेन जर तुम्ही ऍड केली तर ती 5 वर्षामध्ये भरते आणि तुम्ही जैसे थेला येता. मी तर म्हणेन भारतामध्ये एक तर ती लेन बांधायलाच आपल्याला 5 वर्ष लागतात आणि आपली झपाट्याने होणारी वाढ बघता त्याला 5 वर्ष पण लागणार नाही की त्याच्या अगोदरच ती भरून जाईल. आणि आपल्याला काहीसं ते दिसतंय. आता हे पुणेकरांना खूप अभ्यास आपण बघावेच नेहमी, कारण ते अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने केलेले असतात. पण आपला अनुभव पुण्यातला तोच आहे. फ्लायओव्हर बांधला, बांधीच तोपवतात, त्याच्यावर इतकी गर्दी झालेली असते की असं वाटतं की काय या फ्लायओव्हरचं झालं. आणि त्यामुळे एकंदरीतच ह्या सगळ्या शहरांमध्ये हे एका अर्थाने हे एक्सपेरिमेंट खूप दशकांपासून चाललेलं आहे की आपल्याला जर गर्दी मोडायची असेल तर आपल्याला बांधलं पाहिजे. पण बांधल्यामुळे हेच काहीतरी विचित्र होऊन बसतंय. हेनरी फोर्ड स्वतः म्हटले होते की खूप गर्दीच्या ठिकाणी कदाचित गाडी हे एवढं उपयुक्त वाहन नाही. आता हेनरी फोर्डच जर असं म्हटलं असेल तर गंमतच आहे. आणि कटाक्ष म्हणून या लुईस मॉम्फर्ड म्हटला की आमचं अमेरिकेतलं राष्ट्रीय फूल म्हणजे हे क्लोव्हर लीफ जंक्शन आहे. आपण अनेकदा बघतो पुण्यामध्ये की फ्लायओव्हर चुकला, तो आता त्याला अजून एक हवा होता आम, किंवा त्याला लेफ्ट टर्नचा वेगळा एक हवा होता. आता दुमजली तर झालंच आहे, 3 मजलीचं पण चालू आहे. ह्याच्यामध्ये किती मजले आहेत, हा कुठनं कुठे आहे, काय आहे, हे असे अजस्र जंक्शन्स अमेरिकेमध्ये तुम्हाला भरपूर दिसतील. कारण त्यांनी ठरवलंय की कार सेंट्रिक आम्हाला आमचं देश आणि शहर हवी आहेत. हे असे जंक्शन जर असेल तर मुलं कशी जातील शाळेला सायकलवरनं, भंगारवाला त्याची गाडी ह्याच्यावरनं कशी नेईल, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. पण अशी लोक अमेरिकेमध्ये नसतात. पण तशी शहरं आपल्याला घडवायची आहेत का, ह्याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. राईट अँड रॉंग काहीच नाही आहे, पण आपल्याला कसं शहर हवं आहे, हे असं शहर हवं आहे का, ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. पण लॉजिकल कन्क्लुजन हे आहे, आपण जर त्या दिशेने गेलो तर इथपर्यंत पोचण्याची आपली तयारी पाहिजे. मी शिकागोमध्ये राहायचो आणि ह्या बिल्डिंग्स मी बघितलेल्या आहेत. याला कॉर्न कॉब बिल्डिंग म्हणतात, म्हणजे मक्यासारखे दिसतात हे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाग दिसतील बिल्डिंगचे, एक वरचा भाग आहे आणि खालचा भाग आहे. आणि मला नाही वाटत की इथे फार सस्पेन्स आहे. खालचा भाग काय आहे ते सगळ्यांना माहितीच असेल. ह्याला कार कल्चर म्हणतात. त्या दिशेने जायचं असेल ना तर इथपर्यंतच गेलं पाहिजे. पार्किंग अपुरं पडतं. अगोदर आपल्याकडे बिल्डिंगला पार्किंग नसायचं. माझ्या वडिलांची जी बिल्डिंग आहे दादरमध्ये शिवाजी पार्क, त्याला पार्किंग नाही. मग स्ट्रीट पार्किंग आलं. मग आता 2 मजले आलेले आहेत, पार्किंग कॉमन झालेलं आहे. आता 3, आता त्या कमी पडतं म्हणून लिफ्ट. मग लोक म्हणतात नाही तरी कमी पडत आहे, अजून वाढवायला पाहिजे. पार्किंग असल्याशिवाय गाडी विकत नाही घ्यायची, अमुक तमुक. हे त्याचं लॉजिकल कन्क्लुजन आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाकडे गाडी असते. हे एवढं पार्किंग असलं पाहिजे. हे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, हे मॉल नाही आहे. हा मॉलला परत तेवढंच पार्किंग, ऑफिसला परत तेवढंच पार्किंग. एका गाडीला 3 पार्किंग स्पॉट लागतात शहरामध्ये. तुमच्या घरामध्ये लागतं, हे जेव्हा कामाला जातात तेव्हा हे सगळं रिकामं असतं. ऑफिसमध्ये एक पार्किंग लागतं, जेव्हा ऑफिस सुटतं तेव्हा ते सगळं पार्किंग रिकामं होतं आणि लोक शॉपिंगला जातात, मॉलला जातात. त्यांच्याकडे मोठाले ते बिग बॉक्स शॉप्स असतात, तिथे भरपूर मोठं पार्किंग असतं. आणि ते संपलं की ते पार्किंग रिकामं असतं. त्यामुळे एका गाडीला 3 पार्किंग लागतात. त्यामुळे ह्याची तयारी आपल्याला आहे का. आपण म्हणतो पार्किंग कमी पडतं, पण हे आणि असं असावं का. म्हणजे ज्या शहरामध्ये 30% लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि 250 स्क्वेअर फुटाचं घर असावं, 350 फुटाचं घर असावं, ह्याच्यानं इलेक्शन लढवली जाते, त्या ठिकाणी एवढ्या गाड्यांना पार्किंग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगेन बरोबर, चूक आणि खोटं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आम्हाला असं त्यामुळे असं वाटतं, परिसर आणि आमच्यासारख्या अनेक संस्था आहेत, लोक आहेत, की नुसतं बांधकाम करून गर्दीचा प्रश्न सुटू शकत नाही. आपल्याला नुसतं वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा नाहीये, पण शहर कसं असावं, आपल्या शहराचं
दृष्टी काय आहे आपल्या मनामध्ये, आपलं व्हिजन काय आहे शहराचं, आपल्या कुठल्या टाईपच्या शहरामध्ये राहायचं आहे, आपल्याला तिथे काय करायचं आहे, ह्या प्रश्नाशी ते निगडीत आहे. आणि त्यामुळे मंत्र आम्हाला असं वाटतो असा आहे की वाहनांसाठी नव्हे तर लोककेंद्रित किंवा लोकांसाठी शहराची रचना असावी. दरवेळेस असं विचारावं की इथे वाहनांचा नाही, आपण लोकांचा विचार केला पाहिजे. वाहन संख्या मोजण्यापेक्षा लोकांची संख्या मोजली पाहिजे. आणि तसं जर आपलं उत्तर असेल, तुम्हाला ते पटेल का नाही मला माहित नाही, पण तसं जर आपलं उत्तर असेल तर हे शहर जास्त चांगलं आहे की जिथे लोकांची आपल्याला वर्दळ दिसते. आजच्या माझ्या व्याख्यानामधनं जर तुम्हाला काही जरी आठवलं नाही तर हे एक चित्र मात्र तुमच्या लक्षात राहिलं तर मी सफल झालो असं मी समजेन. 50 लोकांना लागणारी जागा, हे असं चित्र आहे, खूप फेमस आहे. हे आमच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी वापरतो. डावीकडे जर त्या 50 लोकांनी सगळ्यांनी गाड्या वापरायचं ठरवलं तर 1 पर्सन 1 कार. मधल्या याच्यामध्ये जर ते सगळे सायकलने जर त्यांनी प्रवास केला तर, आणि सगळ्यात उजवीकडे जर ती 50 लोक बसमध्ये बसली तर. त्यामुळे रस्त्याची जागा अपुरी पडते का आपण चुकीचं वाहन वापरतोय, हा प्रश्न ह्या चित्रामुळे आपल्या समोर येतो. आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टचं धोरण अगदी सांगायचं तर खूप सोपं आहे. त्या गोष्टी करा की ज्याच्यामुळे लोक गाडी नाही वापरणार, सायकल वापरतील, चालत जातील किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. आणि तसं जर केलं तर रस्त्याची जागा कमी पडणार नाही. बस बंद की आपण अनेक ऐकतो, गावठाणामध्ये ऐकतो की बस नको, बसमुळे गर्दी होतीये. हे ह्याच्यामधून आपल्याला उलटं उत्तर दिसत आहे. बसमुळे गर्दी कमी होतीये, कारण ती बस बंद केली तर त्याची जी 50 माणसं आहेत ती काही घरी बसणार नाही आहेत, ती 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मधून येणार आहेत. आणि त्याच्यामुळे जागा जी व्यापली जाणार आहे ती त्या बसच्या अनेक पटीनं जास्ती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या वाहनांकडे बघायचं आहे आणि म्हणायचं ह्या लोकांना या बसमध्ये कसं आणायचं. तुम्ही म्हणून म्हटलं मंत्र तसेच असतात, खूप सोपे असतात, साधे असतात, वाटायला साधे असतात, परंतु खूप त्याच्यामध्ये खूप डेप्थ असते आणि आपल्याला विचार करण्यासारखं खूप त्याच्यामध्ये असतं. म्हणून तो जो मंत्र आहे की शहर हे लोकांसाठी लोकाभिमुख असावं, वाहन केंद्रित नाही पण लोक केंद्रित असावं, हे त्याच्या मागचा विचार आहे. आणि त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी करायला पाहिजेत युजली ट्रान्सपोर्ट थिअरीमध्ये. एक तर लोकांनी चालत जावं, सायकलचा वापर करावा, सार्वजनिक वाहतूक वापरावी, परंतु वाहन वापरू नये ह्याच्यासाठीही काही धोरणं लागतात. त्याला पुश आणि पुल दोन्ही लागतं. नुसतं एक करून चालत नाही, नुसत्या बसेस वाढवून चालणार नाही, पण लोकांनी गाडी वापरू नये ह्याच्यासाठी पण काहीतरी करावं लागतं. काय करता येईल तर अनेक गोष्टी. अनेक युरोपियन शहरामध्ये त्यांनी पार्किंगचे रेट खूप वाढवलेले आहेत. भरपूर पार्किंगचे रेट असतात. पार्किंग उपलब्ध नसतं आणि जे असतं ते खूप महागडं असतं. खूप लोक विचार करतात स्वतःची गाडी काढायच्या अगोदर. आम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये अनेकदा आम्ही जायचो, माझे वडिलांचे मोठे भाऊ, माझे काका तिथे राहायचे आणि अवाच्या सव्वा तिथे पार्किंगचे रेट होते. त्यामुळे आम्ही 4 लोक असल्याशिवाय आम्ही गाडी घेऊन जायचोच नाही. 2 लोक असले तर त्याच्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक वापरलेली बरी. काही ठिकाणी आता लंडनमध्ये त्यांनी कंजेशन चार्जिंग केलेलं आहे. तुम्हाला जर मध्यवर्ती भागामध्ये जर गाडी घेऊन जायची असेल तर तुम्हाला मला असं वाटतं 10 पाऊंड द्यावे लागतात, विच इज अ लॉट ऑफ मनी. आणि त्यामुळे फक्त ज्या लोकांना खरंच गाडी घेऊन जायची गरज आहे ते फक्त गाडी घेऊन जातात, अदरवाईज बाकी सगळे लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. या गोष्टी सिंगापूरमध्ये आहेत आणि अनेक ठिकाणी आहेत. पुणे ह्या बाबतीत मात्र अद्भुत आहे, हे माझ्या नवीन लक्षात आलं. आपण एकमेव शहर आहोत की जिथे कुठल्याही रस्त्यावरती कुठल्याही वेळेला आपण पार्किंगचा 1 पैसा देत नाही. हे अद्भुत आहे. मुंबईत सुद्धा तसं नाही, नागपूरमध्ये सुद्धा तसं नाही. पुण्यात मात्र पुणेकरांनी ठरवलंय आम्ही रस्त्याची जागा व्यापणार, कितीही वेळ तिथे गाडी ठेवू, पण आम्ही त्याचा 1ही पैसा देणार नाही. ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण एकीकडे म्हणतोय की आपण लोकांना म्हणतोय की तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरा, चालत जा, सायकल वापरा,
आपल्याला होर्डिंग दिसतात, सायकल वापरा, पर्यावरण वाचवा. मग पार्किंगला चार्जेस नाहीत. आणि कार फ्री झोन्स असतात अनेक शहरांमध्ये. हे कदाचित मला असं वाटतं लिमामधलं, म्हणजे अगेन दक्षिण अमेरिकेतलं हे 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 शहर आहे. जुना जो मध्यवर्ती भाग असतो तो अनेकदा असा असतो, मग तिथे गाड्या नसतात किंवा गाड्या कमी असतात किंवा गाड्यांना खूप निर्बंध असतात. फक्त काही गाड्या काही वेळापुरती त्यांना अलाउड असतात. पण लिमाचं चित्र कशाला बघायचं? आपल्याकडे तसंच होतं, तसंच आहे, तसंच होतं. ह्या भागामध्ये हा जो मध्यवर्ती म्हणजे पेठांचा जो भाग आहे तो कधी गाड्यांसाठी त्याचं नियोजन केलंच नव्हतं. तिथं लोक राहायचे, वेगळे वेगळे तिथे लोक राहायचे आणि त्यांचा व्यवसाय, त्यांचा सगळा तिथे व्याप होता आणि त्याच्यामध्ये गाड्या नव्हत्या. आणि आपण आता काय करतोय, त्याच्यामध्ये गाड्या घुसवायचा प्रयत्न करतोय, गाड्या घालायचा प्रयत्न करतो. आपण म्हणतोय गाडी घेऊन जाता येत नाही मला शनिवार पेठेमध्ये, पण घेऊन जायलाच नाही पाहिजे. आणि मॉडर्न शहर जरी असलं तरीही तुम्हाला ते कार फ्री करता येतं. त्याच्यामध्ये फक्त बसेस. हे परत बोगोटा, तिथला माणूस तो जो महापौर ज्यांनी म्हटलं की रस्ते बांधून तुम्ही गर्दीचा प्रश्न सोडू शकत नाही, त्यांनी बोगोटामध्ये असे काही परिवर्तन पण केले. हा त्यांचा मध्यवर्ती भाग. आणि मला आनंद असा आता वाटतो की मला फक्त फॉरेनचे फोटो दाखवायची गरज नाही. हे चायनामध्ये त्यांनी ठरवलं की ते मोठ्याच पातळीवरती ठरवतात. त्यांनी पण कार फ्री सॅटेलाइट टाउन्स बांधायचं ठरवलंय. शहर म्हणजे हा खराच अगदी वेगळा विचार. आपण इतकं ठरवलंय की नाही शहरामध्ये गाड्या असल्याच पाहिजेत, गाड्या नसतील तर कसं काय चालेल, हे काहीतरी विचित्र आहे. परंतु अनेक ठिकाणी आता ते विचार करतायत. मी एवढंच म्हणतो की विचार आपण केला पाहिजे की काय गाड्यांच्या शिवाय शहर चालू शकत नाही का? कार फ्री शहर असू शकत नाही का? जर्मनीमध्ये जिथे सगळ्यात जास्त गाड्या आहेत, ते मोठे कार मॅन्युफॅक्चरर्स आहेत, तिथे सुद्धा काही सबर्ब्स मध्ये त्यांनी कार फ्री त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ती शहरं अशी काही दिसतात, खूप वेगळी दिसतात. त्याची रचनाच वेगळी आहे. तिथली स्पेस, तिथली रचना, तिथले रस्त्यांचं डिझाईन हे खूप वेगळ्याच पद्धतीने, कारण तिथे गाडी नाहीच आहे. हे असे रस्ते दिसतात, रस्त्याच्या मधून मुलं चालत जातात, गाड्याच नाही आहेत. आणि त्यांनी त्याचं प्लॅनिंग कसं केलंय? पुढं उद्या मी म्हणत नाही की पुण्यामधनं गाड्या काढून टाका, इट वोंट वर्क. परंतु त्याचं त्यांनी प्लॅनिंग त्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. पण असं हळूहळू परिवर्तन करता येतं. मी म्हटलं तसं चायनामध्ये फ्रॉम ग्राउंड अप नवीन शहराची रचना ते अशा पद्धतीने करता येतं. आणि इनफॅक्ट ह्याच्यात एक अतिशय सुंदर पुस्तक अनेक वर्षांपूर्वी J.H. क्रॉफर्डने लिहिलं होतं. त्याला कार फ्री सिटीज असं म्हटलेलं आहे. अगेन काल्पनिक आहे, पण आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याला भाग पाडणारं हे पुस्तक आहे की कार फ्री मॉडर्न सिटी कसं असेल. मग त्यात नेबरहुड्स कसे असतील, ते वॉक आणि सायकल फ्रेंडली असतील, पण जे असे जे गोल आहेत त्या प्रत्येक गोलामध्ये तुम्ही वॉकिंग किंवा सायकलिंग कराल, पण त्यांना कनेक्ट करणारे पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल. अशा पद्धतीनं त्यांनी त्याची संकल्पना केलेली आहे. अगेन टू शो की आपण कल्पना जर केली तर असं वेगळं काहीतरी शहर आपल्या मनामध्ये येऊ शकतं. त्यामुळे मी म्हणेन की हे जे रोज पुण्यात आता चाललेलं आहे हे पुराणी सोच आहे. मग तो सिंहगड रोडचा फ्लायओव्हर झाला, मग तो नळ स्टॉपचा फ्लायओव्हर झाला, मग तो गणेशखिंड रोडचा फ्लायओव्हर झाला, आता टनेलचं म्हणतायत, चालूच आहे. मला खरंच असं वाटतं की हे आपल्याला, आम्ही तर याला विरोधच करतो, कारण आम्ही विचारतो हे प्रश्न, ह्याच्यामध्ये कोणाची सोय आपण बघतोय? लहान मुलांची सोय आहे, माझे वडील इथे बसलेले त्यांची सोय आहे, त्यांना कुठे जाता येईल बाहेर? खर्च किती आहे याला? PMPMLची दरवाढ त्यांना करायची आहे, पण ह्याला किती खर्च आहे? हे सगळं करून प्रश्न सुटणार का? नक्की. हा फ्लायओव्हर बांधला की झालं, मग आता गर्दी नाही? हे शाश्वत आहे का? टिकाऊ आहे का? आपण एकीकडे म्हणतोय वाहन वापर कमी झाला पाहिजे, असं कमीत कमी आम्ही म्हणतोय. हे बांधल्याने वाहन वापर कमी होणार आहे का?
लोक आता म्हणतील का की मी स्वतःचं वाहन वापरणार नाही, का अजून म्हणतील की आता मी स्वतःचं वाहन वापरेन? पादचारी, सायकल, बस यांना काय सोय झाली याच्यामुळे? मी सायकल वापरतो पुण्यामध्ये सगळीकडे. फ्लायओव्हरमुळे माझी काय सोय होते? काय माझी सुरक्षितता वाढली? गणेश खिंड रोडवरती 36 मीटरचा रस्ता त्यांनी 45 मीटर केला, त्याच्यावरती मोठा 2 टप्प्यांचा आता तो फ्लायओव्हर बांधला. मला सायकल ट्रॅक मिळाला का तिथे? आमच्या इथली मुलं सायकलवरून शाळेत जाऊ शकतात का? आणि सेफ्टी वाढली का? रस्ता सुरक्षा वाढली का याच्यामुळे? ऍक्सिडेंट कमी होतील का याच्यामुळे? मग कुठला प्रश्न आपण सोडवला? त्यामुळे हा विचार तुम्ही पण करावात. त्याचं उत्तर कदाचित तुमचं वेगळं असेल, आमचं वेगळं आहे, पण आम्हाला आमच्या मनामध्ये पक्का आहे की ह्याच्यामुळे कुठलेही पुण्याचे प्रश्नही सुटणार नाही आहेत. आणि पुणं ज्या तऱ्हेचं पुणं मला आवडेल त्या दिशेने तर नक्कीच आपण हे जात नाही आहोत. असे परिवर्तन लोकांनी केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण एकदा केलं की आता आपल्याला काही करता येत नाही असं नाही आहे. हे दक्षिण कोरिया सोल मधलं हे चित्र आहे, खूप फेमस आहे हे. पण डावीकडे तुम्हाला दिसतंय एलिव्हेटेड फ्लायओव्हर किंवा रोड सारखं. ते सुद्धा 70च्या दशकामध्ये त्यांना ते गाड्यांचं वेड लागलं. दिस इज साऊथ कोरिया. ते तुमचे सगळे किया आणि अमुक तमुक सगळे तिथे होते. पण त्यांच्याही लक्षात आलं की हवा प्रदूषण तुम्हाला दिसतं ऍक्च्युली डावीकडच्या पॅनलमध्ये हवेचं प्रदूषण आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम. आणि त्यांनी ठरवलं हे नाही, बरोबर नाही आहे. आणि आता जे मी मांडतो आहे तसाच काही विचार त्यांनीही केला आणि हा अस्तित्वात असलेला त्यांनी पूल तोडला. आणि त्याच्या खाली जुन्या काळी त्यांची नदी होती, नदी म्हणजे लहान नदी, आणि ती त्यांनी रिज्युविनेट केली, पब्लिक स्पेसेस बनवल्या आणि आता लोक विसाव्यासाठी तिथे फिरायला जातात. आणि ह्या सेक्शनमध्ये नाही पण पुढच्या सेक्शनमध्ये त्यांनी त्यातले काही ते पिलर जुने ठेवलेले आहेत की असं आम्ही बांधलं होतं ते आम्ही काढून टाकलं. आता आम्हाला एक वेगळ्या शहराची रचना करायची की ज्याच्यामध्ये लोकांना महत्व आहे, वाहनांना नाही. न्यूयॉर्क सिटी फायनान्शियल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड का काय, तिथे सुद्धा मेयर ब्लूमबर्ग असताना त्यांनी खूप रॅडिकली ह्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. आता ह्या वरच्या चित्रामध्ये आणि खालच्या चित्रामध्ये तुम्हाला खूप छान त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी दिसतील. एक तर लेन तेवढ्याच ठरलेल्या आहेत, 3 लेन आहेत, लेन नाही कमी केलेली, पण तू लेनची विड्थ कमी केलेली आहे. त्याच्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो. वाहनांचा वेग कमी झाला की सुरक्षितता वाढते. आणि ते जे जंक्शन आहे ते रिडिझाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सायकल ट्रॅक ऍड केलेला आहे. आणि जे डिस्टन्स लोकांना क्रॉस करायला जेवढं लागतं ते कमी झाल्यामुळे लोकांचं एक्सपोजर किंवा रिस्क फॅक्टर कमी होतो. आता आपले रस्ते इतके वाईट झालेले आहेत ना, नगर रोड सारखे, की तो ओलांडायचा म्हटला तरी पादचाऱ्यांना त्याच्यामध्ये धोका आहे. तर ते त्यांनी कमी केलेलं आहे. म्हणजे त्यांचा विचार तो आहे की आपल्याला लोकांची सुरक्षितता वाढवायची आहे. आपल्याला लोकांनी सायकल आणि चालत कसे जातील त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ते बदल करतात. आणि मी म्हटलं तसं तुम्ही रस्ते बांधले की वाहनांना आकर्षित करता, तुम्ही पब्लिक स्पेसेस बनवले की तुम्ही कोणाला आकर्षित करता? पब्लिकला. त्यांना आमंत्रण नाही पाठवावं लागत, लोक येतात. मग ते अमेरिका असो, इंडिया असो, कुठेही असो. आणि येस, मला हे फोटो दाखवायचे होते कारण दिल्लीमध्ये चांदणी चौकाचं पण त्यांनी परिवर्तन असंच केलेलं आहे. अतिशय गजबजलेला, टोटली ट्रॅफिकनी जाम झालेला ही जागा होती. आता 2 मेट्रो स्टेशन त्यांचे आलेले आहेत दोन्ही बाजूला, आणि त्यांनी मधला पूर्ण पार्ट जो आहे तो आता कार फ्री केलेला आहे. आणि तिथे गेलं की आता वेगळीच एक मजा असते. आणि तिथे अशी लोकांची तुम्हाला चहल पहल दिसते आणि तिथे सायकल रिक्षा आहेत, भरपूर लोक चालतात आणि सुरक्षित वाटतं. मला कोणाचाही धोका वाटत नाही इथे. लकीली आपण पुण्यामध्ये पण असंच केलं होतं. हा तोच विचार आहे त्याच्या मागचा. लोकांनी ह्याला विरोध केला. हे काय एवढे मोठे फुटपाथ बांधले, वाहनांची संख्या, वाहनांचं काय. पण विचार तोच आहे की वाहनांना आपण कमी जागा देऊया, लोकांना जास्त जागा देऊया, लोककेंद्रित शहर बनवूया. हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि आपण 11 डिसेंबरला दरवर्षी पुण्यामध्ये पादचारी दिन साजरा करतो. त्याच्या मागची पण भूमिका हीच आहे की
ती जी सगळी गर्दी आहे, एक दिवसासाठी का असेना त्या पादचाऱ्याला आपण म्हणतो नेहमी की तो पादचारी इज किंग ऑफ द रोड वगैरे काय काय त्याचे होर्डिंग लावतो, पण त्या दिवशी खरंच पादचाऱ्यांना असं वाटतं की मी राजा आहे त्या दिवशी. पुण्याने एक बायसिकल प्लॅन पण केलेला आहे 2017 साली. त्याच्याबद्दल मी फार ऑब्विसली बोलू शकत नाही, परंतु त्याची अंमल व्हावी असंही आम्हाला वाटतं. नुसता इकडे सायकल ट्रॅक तिकडे एक सायकल लेन करून चालणार नाही. आपल्याला शहरभर एक सायकलिंगसाठी एक जाळं निर्माण केलं पाहिजे की ज्याच्यामुळे कुठूनही कुठेही लोकांना सायकलवरनं जाता येईल आणि सुरक्षितपणे जाता येईल. येस, थँक्यू व्हेरी मच. ही परिसरची ओळख, हे आमचं सोशल मीडिया हँडल. आम्हाला जर फॉलो करायचं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तराचा हे वेळ ठेवूयात. त्यांना ते म्युझिक बसवायचं आहे वगैरे वगैरे. हा जो प्रश्न आहे, आला प्रश्न लक्षात आला तुमचा. हा जो प्रश्न आहे हा क्लिअरली व्हेकल स्पेसिफिकेशन्स जे असतात, टेक्निकल स्पेसिफिकेशन्स जे असतात ते केंद्र सरकारच ठरवतं. त्याच्यामध्ये कुठल्याही राज्याचा आणि ह्यांचा कुठलाही सहभाग नसतो. तांत्रिक मुद्दा आहे, मला माहीत नाही ह्याच्याबद्दल, परंतु हा तांत्रिक मुद्दा इथे ARAI आहे, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. तिथे नक्की कोणाला तरी विचारायला पाहिजे की ह्याच्या मागची भूमिका काय होती, ह्या बदल का घडला, आणि ह्याच्यावरती जगभरामध्ये हा फक्त पुण्याचा प्रश्न असेल असं नाही आहे. हा म्हणजे ग्लोबल प्रश्न असणार आहे. काही गाड्या वेगळ्या नसतात अमेरिकेमधल्या किंवा जर्मनीमधल्या किंवा चायनामधल्या. त्यामुळे ह्या प्रश्नावरती काहीतरी त्यांच्याकडे उत्तर असेल. आपण शोधू आणि विचारू त्यांना. पण हे गडकरी साहेब ठरवू शकतात, कारण ते नोटिफिकेशन ते सेंट्रल मोटर व्हेकल रूल्समध्ये येतं किंवा ARAIच्या स्पेसिफिकेशन्समध्ये येतं आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ते ठरवतात. मला असं वाटतं की हा मुद्दा तसा रोजचा आपल्याला तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे, आपल्याला तो त्याचा त्रास होतो, आपल्याला त्याचं इरिटेशन होतं, परंतु आज मला एक वेगळ्या पातळीवरती एक मोठं चित्र तुमच्यासमोर मांडायचं होतं. ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी मग नक्कीच त्याच्यामध्ये येतातच. येस, 3 दिवस गाडी लावू शकतो, मला नाहीतरी पार्किंग काही भरायचंच नाही आहे असं कुठल्याही शहरामध्ये नसतं. कारण तुम्ही म्हटलात तसं रस्त्याची जागा ही इतकी मौल्यवान असते, इंचासाठी माणूस लढत असतो. आम्ही जेव्हा फुटपाथसाठी भांडतो महानगरपालिकेशी तेव्हा तो 1.8 मीटर असावा का 2 मीटर असावा ह्याच्याकडनं आमचं त्यांच्याशी भांडण होतं, म्हणजे 20 सेंटीमीटरसाठी. आणि इथे मात्र गाड्या वर्ष लावलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला जर ती जागा खरंच मौल्यवान वाटत असेल तर त्याचं प्राइसिंग असलं पाहिजे. तुम्ही एकदा प्राइसिंग केलं ना की मग हा प्रश्न थोडासा सुटतो. तुमची जर गाडी तिथे असेल आणि प्राइस्ड असेल तर आयदर तुम्ही पैसे भरत राहणार किंवा कोणीतरी तुमची गाडी उचलणार. आणि असंच होतं बाकीच्या प्रदेशामध्ये. तुम्ही अशी वर्षानुवर्ष गाडी लावली आहे किंवा भंगाराची गाडी तिथे लावली असं होत नाही, कारण कोणीतरी येतं कधीतरी आणि तुमची गाडी उचलून घेऊन जातं. तर आपण त्याच्यावरती तिथे प्रश्न विचारू शकता किंवा त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊनही आपण हे प्रश्न उत्तर घेऊ शकतो. आजचं हे व्याख्यान खरोखर खूप सुंदर होतं. मीही सदाशिव पेठेतच भरवस्तीतच राहतो, त्यामुळे ह्याची कल्पना मला पुरेपूर आहे की वाहतुकीचे काय प्रश्न आहेत. अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं मोठ्या मोठ्या क्रुझर्स आणि SUV XUV वगैरे घेऊन जाताना काय जो त्रास होतो त्याचे भुक्तभोगी आहोत. सर, रहदारीचे संकट, आरोग्य समस्या, तुमचे रस्ते सुरक्षा संकटाशिवाय सुद्धा सामाजिक दृष्ट्या हा विषय किती महत्वाचा आहे हे तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने मांडलं. आजचं हे व्याख्यान पूर्णत्वाकडे नेत असताना मला काही लोकांचा उल्लेख अवश्य करावासा वाटतो, कारण यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आहे. या सर्व दात्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय आपल्याला कार्यक्रमाचा समारोप करता येत नाही. या व्याख्यानमालेत व्यक्ती म्हणून सहभागी झालेल्यांचे थोरांचे तुमचे आमच्यावर कधीही न फिटणारे ऋण आहे. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं कर्तव्यच नाही, तर यांचे विचार आपण पुरेपूर आत्मसात करावे ही काळाची गरज आहे. आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते श्री रणजित गाडगीळ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. शहर वाहतूक आव्हाने आणि पुढील मार्ग या विषयावर त्यांनी केवळ माहितीपर नव्हे तर खरोखर दृष्टी देणारे असे विचार मांडलेले आहेत.
हे आपण आत्मसात करावेत अशी मी अपेक्षा करतो. या व्याख्यानमालेच्या संघटनेचा पाया मजबूत ठेवणाऱ्या वक्तृत्व तेजक सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संयोजक मंडळी या सर्वांचे मी आभार मानतो. सभेचे अध्यक्ष व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर दीपकजी टिळक सर, उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक सर, तसेच सरिता साठे मॅडम, सभेचे कार्यवाह तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम आणि डॉक्टर मंदार वेडेकर सर, वरिष्ठ पदाधिकारी डॉक्टर प्रणती टिळक मॅडम, सभेचे कोषाध्यक्ष व संयोजन समिती यांच्या अथक परिश्रमामुळे ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्ण पर्वातही तेजस्वी वाटचाल करत आहे. या सर्वांच्या विषयी मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा आणि PNG एक्सक्लुसिव्ह या सर्व संस्थांनी दिलेले सहकार्य हे शब्दांच्या पलीकडचेच आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच आज येथे उपस्थित राहून विचारमंथनाला सजगतेने साथ देणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचे देखील मी आभार मानतो. विचारांची ही वसंत यात्रा तुमच्या उपस्थितीमुळे फलद्रूप होते आहे. सरतेशेवटी या सांस्कृतिक वैचारिक परंपरेला जपणाऱ्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा मनपूर्वक नमस्कार आणि सर्वांचे आभार. उद्याचे पुष्प हे 27वे पुष्प असणार आहे. भाषा, कविता आणि संस्कृती डॉक्टर निलिमा गुंडी हे आपले विचार व्यक्त करतील. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. नमस्कार.